तर मित्रांनो, मी तुमचा मित्र कुणाल जाधव आणि तुम्ही पाहत आहे माझं युट्यूब चॅनल कुणाल ब्लॉग. तर आपण आज जातोय एक नवीन लोकेशन मध्ये, नवीन गोष्टी तुम्हाला काहीतरी दाखवतो. चला भेटू. आता मी आहे सेंटाक्रूज स्टेशनला. तर इकडनं मी जाणार आहे चर्चगेटला. चर्चगेट पासून ते पुढे लोकेशन तुम्हाला मी काही दाखवतो 2-3. तिथे तुम्ही जाऊ शकता, चांगल्यापैकी टाइम स्पेंड करा. तर मित्रांनो, आता मी आलोय चर्चगेट स्टेशनला आणि इकडनं पुढे जात आहे. सेंटाक्रूज चर्चगेट येण्यासाठी चर्चगेट लोकल पकडावं लागते, जेणेकरून तुम्हाला ती चर्चगेट स्टेशनला सोडेल आणि स्टेशनपासून तुम्ही बाय वॉक. आता मी जातोय दुसऱ्या लोकेशनमध्ये आणि मी ट्राय करतोय जास्तीत जास्त लोकेशन ह्या ब्लॉगमध्ये घेईन. तर भेटूया आता पुढे लोकेशनला. चला मित्रांनो, सांताक्रूजपासून चर्चगेट येण्याकरिता तुम्हाला चर्चगेट लोकली पकडावं लागेल आणि ती लोकल तुम्हाला चर्चगेट स्टेशनला सोडेल. चर्चगेटपासून आता पुढे तुम्हाला मी दाखवतो अजून कुठे जायचं आहे आणि चांगली जागा कुठे असेल, जेणेकरून तुम्हाला चांगलं बसायला मिळेल, सिटिंग अरेंजमेंट चांगली असेल. तर मित्रांनो, चला जाऊया पुढे लोकेशनला. तर मित्रांनो, पहिल्या लोकेशनला आता मी पोचत आहे, जे की चर्चगेट स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, नरिमन पॉईंटला. आणि माझा मित्र पण माझ्याबरोबर चालत आहे, राकेश नावाचा. या राकेश. हॅलो मित्रांनो. तर हा माझा मित्र आहे राकेश. असंच पुढे जाऊन बघूया आता काय काय नवीन गोष्टी बघायला भेट. हा माझा ब्लॉग दुसरा असून तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. चला भेटू आता पुढे लोकेशनला. तर मित्रांनो, आता मी फायनली पोचलो आहे नरिमन पॉईंट या लोकेशनला आणि सगळे संडे म्हणजे रविवार एन्जॉयमेंट करत आहे आपल्या आपल्या फॅमिलीबरोबर. मी माझ्या मित्राबरोबर आलो आहे. बघा, माझा मित्र इकडे बसलेला आहे, हा मित्र आहे माझा. तर आम्ही आता थोडा इथे 10-15 मिनटं बसू आणि आता पुढच्या लोकेशनला. हा पहिला लोकेशन आहे, इथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर येऊ शकता, टाईम स्पेंड करू शकता. बसण्यासाठी पण खूप चांगली लोकेशन आहे, जेणेकरून तुम्ही बसू शकता. तर मित्रांनो, नरिमन पॉईंटला पोचल्या मला एक यूट्यूबर पण भेटले, त्यांचं नाव आहे रॉबिन. स्मॉल यूट्यूबर आहेत पण चांगले यूट्यूबर मिळाले, जेणेकरून त्यांनी आम्हाला काय काय गोष्टी शिकवल्या की यूट्यूब चॅनल कसं ग्रो करावं किंवा काय करावं, काय कंटेंट टाकावा इत्यादी गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि आम्ही समजून पण गेलो. तर असे पण लोक आपल्या मुंबईमध्ये राहतात, जे आपल्यासाठी सपोर्ट्स करतात. आणि काही लोक असतात की कॅमेरा बघितला की लोक बोलतात की अरे हा यूट्यूबर आहे, काय करतो आहे काय नाही. भरपूर लोक असतात, त्यांच्यासाठी तर मी माझा यूट्यूब चॅनल थांबवणार नाही, या फिर त्यांच्यासाठी मी हा चॅनल चालू नाही केला आहे. ह्यासाठी चालू केलं की मुंबईमध्ये असे लोक पण एक्झिस्टिंग करतात, जे आपल्याला मदत करतील आपल्या चॅनलला आणि त्याबरोबरच इतर लोकसुद्धा ग्रो करतील. असेच मला एक यूट्यूबर मिळालेले होते, रॉबिन. तर तुम्ही पण बघा आणि सपोर्ट करा इतर यूट्यूबर्सला जे स्मॉल असतील. जसे माझ्यासारखे लोक स्टार्टिंग करतात आहेत यूट्यूब चॅनलला आणि बाकीचे लोक बघतात, मला माहिती नाही काय विचार करतील किंवा काय नाही. पण माझ्या ऑनेस्टी असेल आणि मी तुम्हाला नवीन गोष्टी तर दाखवीनच, हा मी चॅलेंज घेतला आहे. चला भेटू पुढे दुसऱ्या लोकेशन. आता मी काहीच वेळात मी पोचणार आहे तिथे. लोकेशन तुम्हाला नाव तर मी आता सांगत नाही, पण तिथे पोचल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की तिथे काही तुम्ही कसं जाऊ शकतात किंवा कसं काय नाही. चला ठेवतो, भेटू पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो, आता नेक्स्ट लोकेशनला मी जातो आहे, जो की दुसरा लोकेशन माझा असेल, जिथे आम्ही टॅक्सीने जातो आहे, कारण की बस इकडनं सध्या तरी नाही आहे. तर जो की लोकेशन आहे वालकेश्वर. भेटूया पुढे वालकेश्वरला. तर मित्रांनो, आपण आता जातो आहे वालकेश्वरला इकडनं, कारण की आपल्याला बस मिळाली नाही इकडनं, तर त्यामुळे आम्ही टॅक्सीने वालकेश्वरला जातो आहे, जे की हँगिंग गार्डन हा आपला दुसरा लोकेशन आहे. तर पुढे भेटूया आपण हँगिंग गार्डनमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो दुसऱ्या लोकेशनला वॉकवेच्या इथे. तिथे आम्हाला जायला मिळालं नाही अनफॉर्च्युनेटली. आजचे सगळे स्लॉट बुक होते. तुम्ही याल तर एन्श्योर करा की तुम्ही तिकीट बुक कराल. सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं आणि एका टायमाला 200 लोक आतमध्ये असतात. त्यामुळे आजचे सगळे स्लॉट फुल आहेत. आज रविवार असून आजचे सगळेजण आज आतमध्ये खूप एन्जॉय करत असतील. मला आणि माझ्या मित्रांना तिकीट मिळाली नाही. तर काही नाही, आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच हा तुम्हाला
जागा दाखवू, ही लोकेशन दाखवू आणि आता जातो आपण तिसऱ्या लोकेशनला. तर ह्याच उत्साहाने तुम्ही माझा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आज आम्ही वॉकवेला गेलेलो होतो, पण वॉकवेला काय आम्हाला तिकीट मिळाली नाही, कारण की आम्ही काय बुक केलं नव्हतं. सकाळी राहून गेलं, तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याकरिता बुकिंग राहून गेली. तर आजचे सगळे स्लॉट फुल आहेत. तुम्ही जेव्हाही कधी याल, तुम्ही सकाळी तिकीट बुक करा. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा त्या स्लॉटनुसार बुकिंग करू शकता तुम्ही. 1-1 तासावरती स्लॉट असतो. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत वॉक चालू असतं, जेणेकरून तुम्ही तुमचा तिकडे येऊ शकता आणि चांगला टाईम स्पेंड करू शकता. त्या व्यतिरिक्त आता आपण चाललो आहे तिसऱ्या लोकेशनला, जे की त्याच्याच बाजूला लागून आहे आणि त्या लोकेशनचं नाव आहे हँगिंग गार्डन, जे की तुम्ही आधी तुम्ही ओळखत असाल म्हातारीचं बूट नावाने. ह्याला ओळखलं जातं हँगिंग गार्डनला. आणि इथे येण्याकरिता मी नरिमन पॉईंटवरनं टॅक्सी घेतली. तुम्ही तिकडनं नरिमन पॉईंटवरनं बसने येऊ शकता. बस नंबर 108 आहे आणि इकडनं तुम्हाला जाण्याकरिता पण डायरेक्टली बस आहे. तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली इकडनं मरीन लाईन्सला. तर आता पुढे. तर मित्रांनो, आपण आता जातो आहे तिसऱ्या लोकेशनला, जे की वॉकवेच्याच बाजूला आहे हँगिंग गार्डन. तर अशाच रीतीने तुम्ही माझ्यावर आणि माझ्यावर बनून राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो मी तुम्हाला अजून काही व्हिडिओज आणि चांगले लोकेशन तुम्हाला दाखवत राहीन. चल भेटूया जरा आतमध्ये आपण हँगिंग गार्डनमध्ये. मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे त्या लोकेशनला. त्या लोकेशनचं नाव आहे म्हातारीचं बूट, जे की लहानपणापासून आपल्याला माहिती आहे. आणि इकडच्या लोकेशनचं नाव आहे हँगिंग गार्डन. तर तुम्ही पाठी बघू शकता. आता हे म्हातारीचं बूट आपण ओळखलं जातो. म्हातारीचं बूट आहे, जेणेकरून. तर मित्रांनो, आपल्याला आज वॉकवेची तिकीट मिळाली नाही. तर काय झालं तुम्हाला मी दाखवते बघा वॉकवे एक्झॅक्ट कसं आहे आणि किती छान वाटतं. आज आम्हाला तिकीट मिळाली नाही कारण आम्ही तिकीट बुक करण्याचं राहून गेलेलो होतं सकाळी व्हिडिओ काढण्याच्या ह्याच्यामध्ये. तर हे वॉकवे आहे आणि इकडे 25 रुपये तिकीट आहे 1 तासाची. तर तुम्ही 1 तासावरती जर तुम्हाला जे पाहिजे असेल तर बुक करू शकता स्लॉट तुमच्यानुसार. तर मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला हँगिंग गार्डन? किती छान वाटतं आहे गार्डनमध्ये. आणि अशा लोकेशनमध्ये मी आलो आज, मला खूप छान वाटत आहे. आणि माझ्या मित्राबरोबर आलो आहे ते अजून छान वाटतं आहे. हा मित्र शाळेपासूनचा मित्र आहे माझ्या, अजूनपर्यंत बरोबर आहे माझ्याच. राकेश, अरे कत তুই যাবে আর কোথায় ঘুরাতে? এই যে গেটটা এটা গেট। तुम्हाला मी शक्यतो पूर्णच व्ह्यू दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. एखादा व्ह्यू राहिला असेल तर तुम्ही मला तसं सांगू शकता, मी रिटर्न इकडे येऊन पूर्ण कवर करीन. तर मित्रांनो, हँगिंग गार्डनच्याच बाजूला एक दुर्बीन स्पॉट करून एक आहे, तिकडनं तुम्ही गिरगाव चौपाटी व्ह्यू बघू शकता. आता आम्ही चाललो आहे, मी आणि माझा मित्र चाललो आहे. आता माहिती नाही, आता ते 3rd फ्लोअरला दुर्बीनचा तो स्पॉट आहे आणि तिकडनं तुम्ही गिरगाव चौपाटी पूर्ण दुर्बीनने बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आहे व्लॉग. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. चला भेटू एक पुढच्या जर्नीमध्ये.